सगळ्यात आधी मी तुमचं अभिनंदन करेन एक चांगली सिस्टम बनवल्याबद्दल. थँक्यू सो मच. Beautiful. खूप छान. तुम्ही जे म्हणालात इंडियाचं मार्केट ज्यामध्ये 28,000 करोडचे चालान आहेत, हो तुम्ही यामध्ये किती टार्गेट करताय किंवा किती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न सर, करताय? आम्ही जेव्हा इंडियामध्ये मोबिलिटी आणि ट्रान्सपोर्टेशनचं ओव्हरऑल मार्केट सांगतो तर त्यात चलान हा एक ऍस्पेक्ट आहे जी 28 करोड रुपयांची पेंडन्सी आहे कोर्टामध्ये. ह्याच्या पलीकडे सर जो लिगलचा खर्च होतो लिटिगेशन नॉन लिटिगेशनचा त्याला जोडलं तर हे ओव्हरऑल मार्केट जवळजवळ $8 बिलियन बनतं. ठीक आहे. सर, दिस इज ऍब्सोल्युटली ब्लू ओशन इन फ्रंट ऑफ अस. यावेळी मार्केटमध्ये दुसरा कोणीच नाहीये. फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज आहे. आम्ही हे मानतो की आम्हाला फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज घेऊन याचं कमीत कमी 8 ते 10% मार्केट येणाऱ्या वर्षांमध्ये कॅप्चर करायचं आहे. आज एवढे सगळे ऍप्स आहेत इंडियामध्ये. तुम्ही तुमचे सगळे चलान्स पाहू शकता आणि त्या ऍपवर तुम्ही तुमचे चलान पे सुद्धा करू शकता. तर पेंडिंग चलान पे करण्यासाठी लीगल असिस्टंट कुठे येतं आणि त्याचा काय रोल आहे? ऑनलाईन चलानमध्ये ठीक आहे, मान्य करू की तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. गव्हर्नमेंटच्या साईटवर जाऊन तुम्ही पे करू शकता. कोर्ट चलानला कोणताच दुसरा प्लॅटफॉर्म हँडल करत नाही. कोणतंही चलान इश्यू झाल्यावर तुम्हाला वेळ दिला जातो, एक पिरियड दिला जातो ज्यामध्ये तुम्ही हवं असल्यास कंटेस्ट करू शकता किंवा तो वेटिंग पिरियड संपल्यावर ॲज पर द स्टेट गाईडलाईन्स ते आपोआप कोर्टात निघून जातं. मग तुम्हाला ते कोर्टातच सॉल्व्ह करावं लागतं. तिथे तुम्हाला एक लॉयर हायर करावा लागणार. तो लॉयर तुमचा मॅटर घेऊन कोर्टात जाईल आणि तिथे जाऊन रिझॉल्व्ह करून तुम्हाला कोर्टाची रिसीट देईल. ही तर सिस्टम आज जे इंडियामध्ये चलान असतात हो किती % चलान कोर्ट चलान असतात? 24 करोड चलानची जी पेंडन्सी आहे ना त्यातील 18 करोड चलान कोर्टात पेंडिंग आहेत. वाव. दर महिन्याला 80 लाख चलान अजून इश्यू होत आहेत आणि हा नंबर 2x ते 3x वाढणार आहे कारण कॅमेरा चलानमुळे. बरं, प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्या सिस्टम मध्ये किती चलान रजिस्टर होत असतात? आमचे महिन्याला जवळपास 15,000 चलान रजिस्टर. 15,000 चलान. त्यामधल्या किती चलानचं पेमेंट रेझोल्युशन असतं आणि किती चलानचं रिव्हर्स रेझोल्युशन ऑलमोस्ट असतं? मॅम 30-35% मॅटर्स मध्ये चलान रिव्हर्सल होते. 0 अमाऊंटवर चलान सेटल होतात. तुमच्या या बिझनेस प्लॅन मध्ये जे स्टेक होल्डर्स आहेत, मला हे कळतंय की यात तुमचा फायदा आहे, कस्टमरचा फायदा आहे, ज्युडिशरीचा काय फायदा आहे यात? सर, ज्युडिशरीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की जितके त्यांनी चलान इश्यू केलेले आहेत त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे रोड सेफ्टीच्यामुळे ते चलान इश्यू होतात. ते चलान तर इश्यू करत आहेत पण त्या चलानचं रेझोल्युशन होत नाहीये कारण चलान जेव्हा कोर्टात पोहोचतं तेव्हा सामान्य माणूस विचार करतो की सोडा, मी नाही पे करणार. का? जेव्हा गाडी विकेन तेव्हा बघेन. ट्रान्सपोर्टरसाठी अडचण यामुळे होते की तो चलान जोवर भरणार नाही तोवर तो परमिट चेक आणि त्याचं जे रिन्युअल आहे ते करू शकणार नाही. ज्युडिशरीसाठी हे यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण आम्ही त्या रेझोल्युशन रेटला वाढवतोय. जर आम्ही आजच्या तारखेला जवळजवळ 1.5 लाख चलान रिझॉल्व्ह केले आहेत तर त्याचं अक्युम्युलेटेड अमाऊंट ज्युडिशरीला मिळाले आहेत. आम्ही नसतो तर ते 1.5 लाख चलान पडून असते.